पाहतो। मी तुम्हाला आज एक नवीन हार्ड डिस्क घेतली, 4 GB ची हार्ड डिस्क आहे ही, WD ची एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे। हल्ली काय बहुतेक फोटोग्राफर मित्रांना प्रॉब्लेम येत आहेत की डेटा करप्ट होत आहे। आपण लहानवाल्या छोट्यावाल्या ज्या हार्ड डिस्क होत्या आधीच्या, त्या बहुधा काही थोडासा प्रॉब्लेम झाला तर एकदम त्याच्यामधला डाटा करप्ट होत आहे, म्हणजे रिकवर मागत आहे। माझी एक आताच हल्ली एक हार्ड डिस्क 2 TB ची हार्ड डिस्क 1 महिन्यामध्ये संपूर्ण डाटा त्याच्यामधला करप्ट झाला। त्याच्यामुळे मी एक ही 4 TB ची हार्ड डिस्क मागवली आहे। तिची हार्ड डिस्क आहे एक्सटर्नल WD ची। मला सजेस्ट केली माझे मोठे भाऊ विशाल भाऊ, आणि खराब याच्यामधला डाटा शक्यतो खराब होतच नाही आहे, म्हणजे करप्ट होणार नाही आहे याची भीती कमी राहील, म्हणून मी एक आज 4 TB ची हार्ड डिस्क मागवली आहे। बघूया याचे काय रिझल्ट आहे, आता लावून बघूया आपण। मी काढता याला आधी सर्वात आधी काय करायचं आहे की कोणतीही नवीन हार्ड डिस्क घेतल्यानंतर आपण तिला फॉर्मॅट मागायचं असते। तर याचा एक फॉर्मॅट आहे, 2-3 प्रकारचे फॉर्मॅट येतात, NTFS आणि एक नवीन याच्यामध्ये फॉर्मॅट आलेला आहे। कोणता आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे। ओके, लावून पाहूया आपण। हा याचा डेटा केबल आहे, एवढा लांब केबल कोणत्याच हार्ड डिस्कला येत नाही आहे बघा, आणि खूप सुंदर क्वालिटीचा हा केबल आहे। चला ट्राय करूया। आणि एक विशेष आहे, या हार्ड डिस्कला आपल्याला एक एक्सटर्नल म्हणजे वेगळं सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लाय द्यावा लागतो, जेणेकरून तिथला पॉवर मिळाली पाहिजे। पॉवर सप्लाय म्हणून एक हा ॲडॅप्टर आलेला आहे। ॲडॅप्टरच्या सहाय्याने आपण त्याला एक नवीन सप्लाय देऊन त्याला कॉम्प्युटरशी कनेक्ट करूया। याला 2 सॉकेट पिन येतात, एक मोठा आहे आणि एक हे छोट्या साईजचा आहे। आपल्याला जे योग्य वाटेल जिथं जो प्लग येणार, छोटा आणि मोठा दोन्हीसाठी उपयोगी, कुठं एखाद्याचा छोटा प्लग राहतो, मोठा प्लग राहतो, त्या प्लगच्या हिशोबाने 2 यांनी दिलेले आहे। तर आपण बघूया, आपण पहिले छोटाच लावून बघूया। मी ते दाखवत आहे त्याला, ही जे या साईडची हे केबल आहे, पिन आहे, ती आपण या सॉकेटला लावायची आहे बघा, हळूहळू लावायची। त्यानंतर एखाद्या ठिकाणी सेफ ठिकाणी आपण ठेवायची। आता मी सध्या इथं ठेवत आहे, नंतर ती जागा दुसरी राहिली। आणि हा जो केबल आहे याला पॉवर सप्लाय द्यावा लागतो, तर तो पॉवर सप्लाय या पिनमध्ये येतो, इथे द्यावाचा आहे। आपण इथं जोडला आहे आणि त्याच्यानंतर तर आपण या हार्ड डिस्कला आता फॉर्मॅटिंग कसं करूया, म्हणजे एक फॉर्मॅट करण्याची पद्धत आहे। तर त्या फॉर्मॅटमध्ये जर आपण फॉर्मॅट केली हार्ड डिस्क, तर ती हार्ड डिस्क मॅक मिनीला पण सपोर्ट करेल आणि विंडोजला पण सपोर्ट करेल। तर बघूया आपण कशा पद्धतीने फॉर्मॅट करायचं आहे। मी याला आता कनेक्ट केलेली आहे हार्ड डिस्क। बघा, विंडोज ओपन करायचा, माझा आहे विंडोज सिस्टम असल्यामुळे विंडोज, आणि याच्यामध्ये हे ड्राईव्ह ओपन झालेलं आहे। त्याच्यामधला जो ड्राईव्ह आहे हा O ड्राईव्ह आलेला आहे इथं 4 TBचा बघा। आपण याला फॉर्मॅट करायचा आहे, हा फॉर्मॅटचा ऑप्शन, फॉर्मॅट बघा, हे 2 ऑप्शन मिळेल याच्यामध्ये, NTFS आणि EXPACT। हा EXPACT घ्यायचा, आणि हा जो आहे युनिट साईज जे त्यामध्ये अलाउन सेशन, याच्यामध्ये बघा
डिफॉल्ट अलाउन्स सेशन्स आणि 256 किलोबाईट 512 किलोबाईट. तर याच्यामध्ये आपण डिफॉल्ट ऑल सेशन्स साईज घ्यायचे आहे. तर हां इथं बघा. आणि याच्यामध्ये माय बुक 4 TB. इथं आपण त्याला नाव पण देऊ शकतो. फॉर्मॅट ही फॉर्मॅट. ओके, ही फॉर्मॅट झालेली आहे पूर्णतः. त्यानंतर फॉर्मॅट नंतर क्लोज करायचं. पुन्हा फॉर्मॅट करण्याची गरज नसते.